महत्वाची बातमी, गणेश मंडळांना प्रसाद आणि अन्नदानासाठी परवानगी गरजेची आहे। गणेश मंडळांना एफडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे। मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। एफडीए कडून जनजागृती कारवाईसाठी पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे। गणेश उत्सवानिमित्तानं गणेश मंडळांना प्रसाद आणि अन्नदान करण्याकरता एफडीएची आता परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी या संदर्भात माहिती जारी केली आहे। राज्यातील अनेक गणेश मंडळ विनापरवाना अन्नदान आणि प्रसादाचं वाटप करतात, त्यामुळे त्यांच्या जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं आमचं लक्ष असून त्याकरता विशेष पथक आमच्या विभागांतर्गत नेमण्यात आल्याची माहिती आत्राम यांची आहे। लोक लायसन्स काढत नाहीत, हा कुठेतरी लोकांना जागृतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी या निमित्ताने राज्य सरकारमध्ये राहणारे सगळे जनतेला मी आवाहन करतो की आपण हा अशा प्रकारचा अन्नदान करत असताना प्रसाद आपण ज्या प्रमाणामध्ये देत असतो त्याचासुद्धा लायसन्स एफडीए डिपार्टमेंटकडून घेणं अति आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।